गुड मॉर्निंग. अटेंडन्स लावून घ्या पटकन. ओके, चला आपण पेपर बद्दलच डिस्कस करूया. पेपर बघूया आपण. मी इथे पेपर ओपन केला, दिसलाय तुम्हाला? दिसतोय? स्क्रीन सगळ्यांना विजिबल आहे का? सांगा जरा चॅट बॉक्स मध्ये. ओके, तर बघा, फर्स्ट तुम्हाला नेहमीप्रमाणे लास्ट टाइम पण तुम्ही एक्झाम दिलेली आहे. तुम्हाला ईमेल ऍड्रेस टाकायचा आहे तुमचा, नंतर तुमचं नाव टाकायचं. ओके, नेक्स्ट सगळे जे क्वेश्चन्स आहेत तुम्हाला इथे रेड कलरचे दिसत आहेत स्टार केलेले, म्हणजे ते तुम्हाला सगळे अटेम्प्ट करायचे आहेत. ओके, एक सुद्धा तुम्ही जर सोडला क्वेश्चन याच्यातला तर तुमचा पेपर सबमिट होणार नाही. तर हे सुद्धा तुम्ही लक्षात ठेवायचं. ओके, कळलं? पहिलं इन्स्ट्रक्शन कळालं सगळ्यांना? फर्स्ट इन्स्ट्रक्शन कळालं का सगळ्यांना? जे सगळे क्वेश्चन्स आहेत ते सगळे अटेम्प्ट करायचे आहेत तुम्हाला. तर जर तुम्ही त्याच्यातला एक सुद्धा क्वेश्चन सॉल्व्ह नाही केला तर तुमचा पेपर सबमिट नाही होणार आहे. बघा, तर तुमचे जे पेपर सबमिट न होता त्याच्या मागचे रिझन्स आहेत का, तर लक्षात ठेवा तुम्ही कुठे काय चुका करताय होत असतील तर. फर्स्ट ईमेल ऍड्रेस आणि एंटर युअर नेम हे तर कंपल्सरी आहे. हे सुद्धा तुम्ही जर टाकलं नाही तरी तुमचा पेपर सबमिट होणार नाही. ओके, नेक्स्ट हे सगळे क्वेश्चन तुम्हाला सॉल्व्ह करा. ओके, तर फर्स्ट तुम्हाला माहित होतं की हे सगळे एमसीक्यू टाईप आहेत, त्याच्यामध्ये ऑप्शन सिलेक्ट करायचे. हे तर तुम्हाला इझी जमलं असेल. ओके, फर्स्ट क्वेश्चन मध्ये तर कोणाला काही प्रॉब्लेम नसेल. ओके, बरोबर? चॅट बॉक्स मध्ये रिप्लाय करा. ओके, जो नेक्स्ट क्वेश्चन आहे त्याच्यामध्ये सुद्धा फक्त सिलेक्ट ऑप्शन करायचं होतं. मॅच द फॉलोइंग होता आणि जो करेक्ट ऑप्शन आहे तो सिलेक्ट करायचा होता. तो सुद्धा इझी होता, तो सुद्धा सगळ्यांना आला असेल. ओके, त्याच्यानंतर स्टार्ट होत आहे क्वेश्चन नंबर 3, आन्सर इन वन सेंटेन्स. ओके, त्याच्यामध्ये बघा तुम्हाला ऍड फाईल दिलाय. ऍड फाईल म्हणजे काय करायचंय तुम्हाला? ऑलरेडी फोटो काढायचा आहे. तुम्ही जसं एक्झाम मध्ये म्हणजे जसं तुम्ही आन्सर लिहिणार, बुक मध्ये आन्सर लिहिणार, तर पटकन फोटो काढून ठेवायचे. ओके, पहिले सगळे फोटो काढले नंतर मग तुम्हाला काय करायचं? ऍड फाईल. ओके, इथे ऍड फाईल आलंय ना, सगळ्यांना दिसते स्क्रीन? स्क्रीन सगळ्यांना विजिबल आहे? ओके, त्याच्यामध्ये काय करायचंय तुम्हाला? ऍड फाईल करायचंय. ऍड फाईल नंतर इथे बघा तुम्हाला येते सिलेक्ट फ्रॉम युअर डिव्हाइस, म्हणजे तुमच्या डिव्हाइस मधून, तुमच्या मोबाईल मधून, गॅलरी मधून तुम्हाला सिलेक्ट करायचा तो पिक्चर. इथे क्लिक केल्यानंतर इथे येतो बघा कॅमेरा. कॅमेरा येतोय, फाईल्स येत आहेत. सगळ्यांना ऑप्शन दिसले खाली? ओके, एमबीचा प्रॉब्लेम येत होता, मेमरी फुलचा प्रॉब्लेम येत होता खूप जणांना. ओके, तर ज्यांना करता आले नाही अपलोड त्यांच्यासाठी बघा इथे सिलेक्ट फ्रॉम डिव्हाइस आहे. इथे तुमचा कॅमेराला तुम्ही केलं तर तुमचा कॅमेरा ऑन झाला असता. ओके, कळालं तुम्हाला? कॅमेरा ऑन होत नव्हता ना खूप जणांचा, तर कळालं कसा ऑप्शन आहे? बाकीचे स्टुडंट चॅट बॉक्स मध्ये रिप्लाय करा.
सगळ्यांना आवाज येतोय का माझा? येतोय मॅडम आवाज तुमचा क्लिअरली. मुलांनो, आता मॅडमने जे दाखवलंय त्याच्यासाठी जरा रिप्लाय करा पटापट. ओके. आणि बघा, तुम्हाला मागच्या आठवड्यात जेव्हा सरांनी मागच्या मंगळवारी एक्सप्लेन केलं होतं की कशा प्रकारे आपण एक्झाम देणार आहोत, शंकर सरांनी सगळं सांगितलं होतं आणि तुम्हाला लिंक पण पाठवलेली प्रॅक्टिस करण्यासाठी. मग तुम्ही प्रॅक्टिस केली की नाही केली? आणि जर तुम्ही केली असेल तर तुम्हाला तेव्हा पण फोटो अपलोड करण्यासाठी प्रॉब्लेम यायला पाहिजे होता, तर तुम्ही दिलाच नाही. बोल साहिल, काय प्रॉब्लेम आहे? मॅम, आता तुम्ही ते प्रॉब्लेम बोलले ना फोटोचा, ते आमचं काय येतच नव्हतं. आमचा पहिला फोटो अपलोड होतो, दुसरा फोटो अपलोड करायला गेलं ना, ते सोडवलेले क्वेश्चन सुद्धा हे होतात, रीअटेंड करायला. नाही नाही, असं नाही होणार. रिअटेंड करायला नाही होणार. काहीतरी इश्यू असेल तुझ्या इथे. नाहीतर तुम्ही सिंपल एक काम करा, मॅडमने सांगितलं तसं सगळे आन्सर्स लिहून घ्या, एक एक क्वेश्चन बघून. ऐक ऐक डू एनीथिंग इन दिस ब्राउझर. ऐक 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 सगळे क्वेश्चनचे आन्सर लिहून घ्या तुम्ही आणि मग एक एक फाईल अपलोड करा. ओके. तुम्हाला क्वेश्चन तर सगळे दिसतात तिथे लाईन मध्ये. मग त्याचं एक एक असं आन्सर नंबर टाकायचा, आन्सर लिहायचं आणि मग नंतर ते अपलोड करायचे. ओके. ठीक आहे. आता मॅडम तुम्हाला पुढचं काही कंटिन्यू करायचं असेल तर करा, नाही तर यांचे अजून काही डाऊट्स असतील तर बघा. ओके. ओके. तर बघा, तुम्ही पिक्चर काढून सुद्धा बघा, मी इथे एक पिक्चर काढलंय आणि फाईल अपलोड करते मी. बघा, ऑन दी स्पॉट मी पिक्चर काढून अपलोड सगळ्यांना. बघा, ऑन द स्पॉट मी क्वेश्चन लिहिला आणि आन्सर लिहिलंय आणि पिक्चर काढला आणि अपलोड केलंय. तर नेक्स्ट क्वेश्चन सुद्धा आपण बघूया. जसं साहिल बोलतो त्याचा प्रॉब्लेम होतोय, नेक्स्ट त्याला अटेंड करता येत नाहीये, तो पण बघूया आपण परत. ऍड फाईल. नेक्स्ट सुद्धा झाले बघ साहिल. तर तुमच्याकडून काहीतरी नेटवर्कचा इश्यू असेल. माझ्या इथे तर सगळे फाईल्स हे होत आहेत. कळलं? तर तुमच्या मोबाईलचं मेमरी स्पेस वगैरे बघा. ओके. सगळ्यांना कळलं आता कसं अपलोड करायचंय? तन्मय, साची, अनिकेत, सगळ्यांना ओके. तर नेक्स्ट टाइम पासून, आणि तुम्हाला प्रॅक्टिस साठी दिलेली सुद्धा होती ती एकदा परत प्रॅक्टिस करा, म्हणजे नेक्स्ट जे पेपर असतील ते तुम्हाला इझी अपलोड करता येतील. ओके. इझिली अपलोड करता येतील. ओके. चला मग EVS 1चा टेक्स्टबुक ओपन करा. आपण थोडासा न्यू लेसन स्टार्ट करूया, थोडा पार्ट घेऊया. ओके. स्क्रीन विजिबल आहे माझी? ओके. चला स्टार्ट करूया आपण. लास्ट टाइम आपण लेसन घेतला होता मॅप्स अँड सिम्बॉल्स. ओके. तर त्या लेसन मध्ये आपण बघितलं होतं मॅप्स म्हणजे काय, मॅप्स मध्ये कुठल्या कुठल्या गोष्टी असतात, काय काय मॅप्स मध्ये मेन रिक्वायरमेंट पाहिजे असतं त्याला. आपण त्या जर असतील तरच आपण त्याला मॅप्स बोलू शकतो. तर हे आपण बघितलं होतं. नेक्स्ट मॅनमेड अँड नॅचरल एलिमेंट्स ऑब्जेक्ट्स बघितले होते. ओके.
तर सगळ्यांनी एक्सरसाइज कंप्लीट केलीच असेल आय होप. आज आपण न्यू लेसन स्टार्ट करूया. लेसन नंबर 15, माय डिस्ट्रिक्ट अँड माय स्टेट. ओके. डिस्ट्रिक्ट सगळ्यांना माहिती आहे, जिल्हा, स्टेट राज्य. ओके. चला आपण बघूया या लेसन मध्ये काय दिलेलं आहे. फर्स्ट बघा, ट्राय धीस ऍक्टिव्हिटी दिलेली आहे. स्टडी अ बिग ट्री इन युअर लोकॅलिटी युजिंग द फॉलोइंग पॉइंट्स. तर तुम्हाला तुमच्या आजूबाजूला एखादं मोठं झाड असेल, त्याला काय करायचं, त्याचं ऑब्झर्वेशन करायचंय आणि त्याच्याबद्दल काय क्वेश्चन्स विचारले आहेत त्याचं तुम्हाला आन्सर द्यायचंय. ओके. तर बघा खाली काय क्वेश्चन्स विचारले आहेत. व्हॉट आर द डिफरंट पार्ट्स ऑफ द ट्री. तर तुमच्या ट्रीचे डिफरंट पार्ट्स कुठले आहेत ते तुम्हाला सांगायचे. सगळ्यांना माहिती आहे ट्रीचे जे डिफरंट पार्ट्स कुठले कुठले आहेत. सगळ्यांनी स्टडी केलेत फर्स्ट सेकंड स्टँडर्ड मध्ये, बरोबर ना. स्टेम, रूट्स, फ्लावर्स, लीव्स, फ्रुट्स, हे सगळे डिफरंट पार्ट्स आहेत ट्रीचे. ओके. नेक्स्ट, विच ऑफ these parts are seen on a tree most of the time. तर यातल्या कुठल्या कुठल्या गोष्टी आहेत ते झाडाला खूप वेळा तुम्हाला दिसतात. कुठल्या कुठल्या तुम्हाला गोष्टी दिसतात ते तुम्हाला लिहायचं. तर तुम्हाला बघा कुठल्या कुठल्या गोष्टी दिसतात. लीव्स वगैरे दिसतात, स्टेम्स वगैरे, ज्या फ्लावर्स, फ्रुट्स, हे पार्ट्स जे आहेत ट्रीचे ते तुम्हाला खूप वेळा दिसतात. ओके. नेक्स्ट, which is the smallest part of a tree and what is attached to. तर जो ट्रीचा सगळ्यात छोटा पार्ट कुठला आहे आणि तो कशाशी जोडलेला असतो ते तुम्हाला विचारले. ओके. कळालं सगळ्यांना. नेक्स्ट क्वेश्चन, अ ट्री हॅज अ मेनी स्मॉल ब्रांचेस, व्हॉट आर दे अटॅच टू. आता या ट्रीला बघा खूप सारे ब्रांचेस आहेत. ओके. खूप साऱ्या फांद्या असतात लहान. तर त्या कशाशी जोडलेल्या असतात, कशाला जोडलेल्या असतात त्या, स्टेमला ना. हा जो स्टेम तुम्हाला दिसतोय त्या स्टेमला सगळ्या ज्या ब्रांचेस असतात छोट्या छोट्या त्या जोडलेल्या असतात. ओके. अटॅच असतात. हाऊ मेनी बिग ब्रांचेस डज द ट्रंक ऑफ द ट्री हॅव. तर झाडाच्या खोडाला, झाडाच्या स्टेमला किती मोठ्या फांद्या आहेत. हाऊ मेनी बिग ब्रांचेस डज द ट्रंक ऑफ द ट्री हॅव. तर तुम्ही जे झाड ऑब्झर्व करताय तुमच्या जे तुमच्या साईडला, तुमच्या आजूबाजूला जे झाड आहे मोठं, जे तुम्ही ऑब्झर्व करताय त्याच्यानुसार तुम्ही आन्सर देताय. तर त्या झाडाला बघायचे तुम्हाला किती मोठ्या फांद्या आहेत. ओके. आणि लिहायचे आहेत. कळालं सगळ्यांना ही ऍक्टिव्हिटी. क्वेश्चन्स कळाले का सगळे. ओके. त्याच्यानंतर बघा काय दिलंय. To be complete, a tree must have several components such as leaves, small branches, big branches, a trunk, etc. बघा. तर झाड तयार होण्यासाठी काय काय लागतं, कुठले कुठले कंपोनेंट्स लागतात. पाने, ओके, लीव्स, पानं लागतात. स्मॉल ब्रांचेस, छोट्या फांद्या. बिग ब्रांचेस, मोठ्या फांद्या. आणि खोड, ट्रंक म्हणजे काय, खोड. ओके. स्टेम, ट्रंक एकच झालं. In the same way, our state too is made up of many settlements, villages, towns, talukas and district. बघा आता जसं हे जे मोठं झाड आहे ते तयार होण्यासाठी काय काय लागलं. पानं लागली, छोट्या फांद्या लागल्या, मोठ्या फांद्या लागल्या आणि नंतर काय लागलं, एक मोठं त्याची खोड लागलं. ओके. त्याचं स्टेम लागलं. तसंच आपलं जे राज्य आहे, स्टेट, महाराष्ट्र स्टेट आहे आपलं, ते सुद्धा कसं तयार झालंय. पहिले छोट्या छोट्या वस्त्या, सेटलमेंट म्हणजे छोट्या छोट्या वस्त्या, त्याच्यानंतर थोडं विलेज तयार झाले त्याचे छोटे छोटे, म्हणजे एक जागा असेल तिथे पहिले छोटी छोटी 2-3 घरं बांधली गेली. मग हळूहळू त्याच्यामध्ये इन्क्रीमेंट झाल्यावर नंतर त्याचं विलेज तयार झालं, गाव तयार झालं. मग ते गाव थोडं वाढत गेलं तर त्याचं काय झालं, त्याचे तालुके तयार झाले. ओके.
तालुका, जसं आपला तालुका सगळ्यांना माहिती आहे. नंतर तालुका तयार झाल्यानंतर त्याचं काय झालं, डिस्ट्रिक्ट तयार झालं. ओके. आणि डिस्ट्रिक्ट मोठं झाल्यानंतर काय होतं, खूप सारे डिस्ट्रिक्ट एकत्र आल्यानंतर स्टेट तयार होतं. कळालं सगळ्यांना? तर पहिले छोटे छोटे वस्त्या, सेटलमेंट, मग सगळ्या सेटलमेंट्स एकत्र आले तर त्याचा विलेज तयार होतो. सगळे विलेज एकत्र आले तर त्याचा काय, तालुका तयार होतो. आणि सगळे तालुका एकत्र आले तर त्याचा डिस्ट्रिक्ट तयार होतो. आणि डिस्ट्रिक्ट सगळे एकत्र आले तर त्याचा स्टेट तयार होतो. ओके. तर सगळ्यांनी मॅप बघितलाय आपण महाराष्ट्र स्टेटचा, त्याच्यामध्ये खूप सगळे डिस्ट्रिक्ट आहेत. दिसतात ना तुम्हाला लास्ट टाइमचा जो मॅप आपण स्टडी केलाय, हा बघा महाराष्ट्र स्टेटचा मॅप आहे. त्याच्यामध्ये हे सगळे तुम्हाला काय आहेत, डिस्ट्रिक्टच आहेत ना. तर सगळे डिस्ट्रिक्ट एकत्र आल्यानंतर काय होतं, स्टेट तयार होतो. यू विल अंडरस्टँड दिस बेटर बाय लुकिंग ऍट द डायग्राम ऑन फेसिंग पेज. तर तुम्हाला हे सगळं काय काय पुढचे जे चित्र दिलेले आहे त्याच्यावरून कळेल. ओके. कळालं सगळ्यांना एवढं? डिस्ट्रिक्ट आणि स्टेट कसा तयार होतो? ओके. चला त्याच्यानंतर नेक्स्ट काय दिलंय बघा. डू यू नो, तुम्हाला माहित आहे का, मॅन बिगॅन टू फार्म द लँड, हिज फील्ड वेअर नियर वॉटर, ही सेटल नियर हिज फार्म अँड बिगॅन टू लिव्ह देअर. बघा, जेव्हा माणूस शेती करायला लागला, ओके, सगळ्यात पहिले आपल्या आधी पास्ट टेन्स मध्ये, जेव्हा माणूस शेती करायला लागला तो त्यांनी शेती कुठे सुरुवात केली, पहिली पाण्याजवळ. ओके. पहिले त्यांनी त्याची शेती पाण्याजवळ स्टार्ट केली. ओके. म्हणजे नदी वगैरे ठिकाणी. ही सेटल नियर हिज फार्म अँड बिगॅन टू लिव्ह देअर. आणि त्यांनी काय केलं, मग शेताजवळच तो राहायला लागला. आता शेताकडे बघायला लागेल ना, मग त्याची देखरेख ठेवायला लागेल, त्याला ऑब्झर्व करायला लागेल शेताला. तर त्यांनी शेताजवळच घर बांधलं आणि तिथेच राहायला लागला. इन दिस वे हॅमलेट्स अँड सेटलमेंट्स वेअर फॉर्म. तर अशा प्रकारे काय झालं, वाड्या, हॅमलेट्स म्हणजे काय, वाडी, वाडी आपण बोलतो ना, वाडी वगैरे तुम्ही ऐकलं असेल, वाडी तयार झाल्या, वाड्या तयार झाल्या आणि वस्त्या तयार झाल्या. These hamlets and settlements grew into villages which then developed into the city. मग नंतर हे जे वाड्या वस्त्या एकत्र आल्या आणि त्याचं काय तयार झालं, गावं तयार झाली. आणि ही गावं पूर्ण डेव्हलप झाल्यानंतर त्याची शहरे तयार झाली. कळालं सगळ्यांना? पहिले सगळ्यात आधी जेव्हा माणूस आला, जेव्हा सगळ्यात पहिले माणसाने काय केलं, शेती सुरुवात केली. त्यांनी कुठे शेती तयार केली, सुरुवात केली, पाण्याच्या जवळ, नदी की काठी वगैरे. ओके. आणि मग तो तिथेच राहायला लागला, कारण शेतीची देखरेख करायला लागेल. आणि तिथेच त्यांनी घरं वगैरे बांधली. मग अशा प्रकारे जी सगळी माणसं एकत्र आली, सगळ्यांनी घरं बांधली, तर त्यांची वाडी तयार झाली, नाहीतर वस्त्या तयार झाल्या. ओके. मग त्या सगळ्या वाड्या एकत्र येऊन त्याची गावं तयार झाली. आणि ही गावं नंतर डेव्हलप होऊन त्याची काय झाली, टाउन, शहरं तयार झाली. कळालं सगळ्यांना? इन्फॉर्मेशन कळाली सगळ्यांना? ओके. त्याच्यानंतर बघा काय दिलंय नेक्स्ट पेजवर, मेक अ फ्रेंड्स विथ मॅप्स. आता आपल्याला मॅप्स सोबत फ्रेंड्स म्हणजे मॅप्स बद्दल शिकायचे. ओके. बघा इथे काय दिलंय, कलर द टाउन, तालुका, डिस्ट्रिक्ट गिवन बिलो डिफरंट कलर. बघा, जे टाउन आहे, तालुका आहे आणि डिस्ट्रिक्ट आहे, ते तुम्हाला डिफरंट डिफरंट कलरनी काय करायला सांगितलंय, डिफरंट डिफरंट कलरनी कलर करायला सांगितलंय. ओके. नेक्स्ट बघा, इथे तुम्हाला विलेजचा मॅप दिसतोय तुम्हाला विलेज. बघा, विलेज, छोटासा विलेजचा मॅप दिसतोय. नंतर हे सगळे विलेज एकत्र येऊन बघा काय झालंय, तालुका झालाय. बघा इथे एक विलेज दिलाय, कुठला, वैरागड. वैरागड विलेज दिलाय. आता ते सगळे विलेज एकत्र येऊन बघा कुठला तालुका झालाय, आरमोरी तालुका. कुठला तालुका झालाय, आरमोरी तालुका. आता हा तालुका कुठे आहे, आरमोरी तालुका बघा इथे आपल्या स्टेट मध्ये, नाही सॉरी डिस्ट्रिक्ट मध्ये. कुठल्या डिस्ट्रिक्ट मध्ये, आरमोरी तालुका गडचिरोली डिस्ट्रिक्ट मध्ये. बघा दिसतोय सगळ्यांना? आणि हा जो गडचिरोली आहे डिस्ट्रिक्ट, तो कुठे, महाराष्ट्र स्टेट मध्ये. बघा कळालं सगळ्यांना? तर पहिले विलेज, एक विलेज दिलाय त्यांनी,
कुठलं विलेज वैरागड. ते वैरागड विलेज कुठल्या तालुक्यामध्ये? आरमोरी तालुक्यामध्ये. तो आरमोरी तालुका कशामध्ये आहे? गडचिरोली डिस्ट्रिक्ट मध्ये. आणि तो गडचिरोली डिस्ट्रिक्ट कुठे आहे? महाराष्ट्र स्टेट मध्ये. सगळ्यांना कळालं? ओके. बघा इथे काय दिलंय? बाय फॉलोइंग द पिक्चर्स गिवन हिअर you can see how villages, cities and towns form a तालुका and तालुका form a district and district form a state. बघा तर तुम्हाला वरच्या दिलेल्या चित्रावरून कळालंच असेल की कसं विलेज आणि सिटी एकत्र येऊन तालुका तयार होतो, तालुका एकत्र येऊन डिस्ट्रिक्ट तयार होतो आणि डिस्ट्रिक्ट सगळे एकत्र झाले की स्टेट तयार होतो. कळालं सगळ्यांना? बघा आता हे जो महाराष्ट्र स्टेट दिसतो इथे, इथे जे सगळे तुम्हाला दिसत आहेत ते सगळे डिस्ट्रिक्ट आहे. जळगाव डिस्ट्रिक्ट, बुलढाणा डिस्ट्रिक्ट, औरंगाबाद डिस्ट्रिक्ट, अहमदनगर डिस्ट्रिक्ट, पुणे डिस्ट्रिक्ट, आपलं रायगड डिस्ट्रिक्ट, ते सगळे सगळे डिस्ट्रिक्ट एकत्र येऊन आपला महाराष्ट्र स्टेट तयार झालेला आहे. ओके, नीट ऑब्झर्व करा, सगळे डिस्ट्रिक्ट तुम्हाला दिसतील डिफरंट डिफरंट. ओके, आणि आता जो इथे तुम्हाला गुजरात दिसतोय तो डिस्ट्रिक्ट नाहीये, तो नेक्स्ट स्टेट आहे, तो वेगळा राज्य आहे. ओके, म्हणून तो बाहेर आहे. ओके, गुजरात हा स्टेट आहे, डिस्ट्रिक्ट नाहीये. परत इथे तेलंगणा दिलेला आहे, तो तेलंगणा सुद्धा दुसरं स्टेट आहे. जसं आपलं महाराष्ट्र स्टेट आहे तसं गुजरात, तेलंगणा, कर्नाटक, कोलकाता हे सगळे दुसरे स्टेट आहेत. ओके, हे लक्षात ठेवा. त्याच्यानंतर बघा काय दिलंय? मेक फ्रेंड्स विथ मॅप. परत इथे मॅप बद्दल दिलंय. तर या लेसन मध्ये खूप जास्त मॅप्सच असणार आहे कारण आपण डिस्ट्रिक्ट आणि स्टेट बद्दल शिकतोय. काय दिलंय बघा? द फिजिकल मॅप ऑफ अवर स्टेट इज गिवन बिलो. स्टडी इट केअरफुली अँड विथ राईट द आन्सर टू द फॉलोइंग क्वेश्चन. तर तुम्हाला इथे जो स्टेट दाखवलेला महाराष्ट्र स्टेट, तर त्याचा मॅप दिलेला आहे, तो तुम्हाला स्टडी करायला सांगितलं त्यांनी आणि त्याच्या खाली क्वेश्चन आन्सर्स विचारले, ते लिहायला सांगितलं, त्याचे आन्सर्स लिहायला सांगितले. ओके, तर सगळ्यांनी टेक्स्टबुक मध्ये बघा हे मॅप, कारण इथे तुम्हाला हॉरिझॉन्टल दिसेल. ओके, तुम्हाला नीट दिसणार नाही, त्याच्यामुळे तुम्ही तुमच्या बुक मध्ये, टेक्स्टबुक ओपन केलंय ना तुम्ही, तर तुमच्या टेक्स्टबुक मध्ये तुम्ही ऑब्झर्व करा. आपण क्वेश्चन आन्सर्स बघूया. ओके, चला, तर फर्स्ट क्वेश्चन काय दिलाय इथे? What is the name of the mountain that spreads from north to the south in our state? तर आपल्या स्टेट मध्ये जे नॉर्थ पासून साऊथ पर्यंत कुठले माउंटेन्स आहे त्यांची नावं लिहायची. चला, कोण सांगणार मला? आता सगळ्यांनी नॉर्थ टू साऊथ. आता नॉर्थ कुठे आहे बघा, सगळ्यांना डायरेक्शन माहित आहे, पॉइंटिंग इथे डायरेक्शन सुद्धा दाखवलंय, नॉर्थ टू साऊथ. बघा कुठला माउंटन्स आहेत नॉर्थ टू साऊथ? चला, कोण सांगणार मला? चॅट बॉक्स मध्ये रिप्लाय करा, कुठले माउंटन्स आहेत. ओके, साची सांग. हॅलो साची. हा, कुठले माउंटन्स आहेत नॉर्थ टू साऊथ पर्यंत? आवाज येत नाहीये साची तुझा. सह्याद्री. ओके, बघा तर कुठले माउंटेन्स आहेत बघा, इथे तुम्हाला दिसतील, तुम्ही जरा क्रॉस करून बघितले, इथे बघा दिसतंय तुम्हाला सह्याद्री. सह्याद्री माउंटेन दिसतंय सगळ्यांना? बघा इथे कोकण लिहिलंय, त्याच्या वरती थोडस सह्याद्री माउंटेन लिहिलंय. तर हे कुठून आहेत? नॉर्थ पासून कुठे? साऊथ पर्यंत. ओके, चला नेक्स्ट. नेक्स्ट क्वेश्चन काय बघा? व्हॉट इज द नेम गिवन टू रिजन टू द वेस्ट ऑफ दिस माउंटन? What is the name
गिवन टू द रिजन टू द वेस्ट ऑफ दिस माउंटन. तर या पर्वताच्या वेस्टला जी जमीन आहे, जे रिजन आहे, त्या भागाला काय नाव दिलंय? कोण सांगणार? चला, कोण सांगणार काय नाव दिलंय? हा जो सह्याद्री पर्वत माउंटेन तुम्हाला दिसतो त्याच्या वेस्टला जी रिजन आहे त्याला काय नाव दिलंय? कोण सांगणार? साहिल सांग, काय रिजनला काय नाव दिलंय? आवाज येतोय माझा? ओके, साची तू सांग, काय नाव दिलं त्या रिजनला? हा, कोकण. व्हेरी गुड, व्हेरी गुड. तर बघा, इथे जो सह्याद्री माउंटेन दिसतो त्याच्या वेस्ट साइडला, वेस्ट माहितीये ना सगळ्यांना, इथे दिसते तुम्हाला वेस्ट कुठल्या साइडला आहे? इकडे तुम्हाला दिलंय डायरेक्शन, तर त्याच्या वेस्ट साइडला बघा कोकण. कुठला रिजन आहे? कोकण. ओके, नेक्स्ट. ऑन द शोर ऑफ विच सी डज दिस रिजन लाय? आता जो हा कोकण रिजन आहे कुठल्या सी वर आहे? कुठल्या सी ला जोडलेला आहे? कोण सांगणार मला? साहिल सांग, कुठल्या सी ला जोडलाय तो कोकण रिजन? येस साहिल. कोकण region is joined to the Arabian Sea. येस, व्हेरी गुड. तर कुठल्या सी ला तो जॉईन झालेला आहे? अरेबियन सी. बघा इथे दिसतोय सी, दिसतोय सगळ्यांना, अरेबियन सी. त्याच्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन. व्हॉट इज द एरिया टू द ईस्ट ऑफ द सह्याद्री माउंटेन कॉल्ड? तर सह्याद्री माउंटेनच्या ईस्टला जो पार्ट, जो एरिया आहे त्याला काय बोलतात? बघा, सह्याद्री पर्वत, सह्याद्री माउंटेन बघा, त्याच्या ईस्टला जा. ईस्टला म्हणजे बघा इकडे कुठला रिजन आहे तो? कोण सांगणार? ईस्ट कडे बघा सगळ्यांनी, आणि काय रिजन आहे? ओके, साहिल सांग. अहमदनगर. नो, रिजन. रिजन सांगितलंय, नॉट अ डिस्ट्रिक्ट. रिजन. जसं सह्याद्री माउंटन हा पूर्ण एक रिजन झालाय, तर कुठला रिजन आहे? महारा हा हा, महाराष्ट्र प्लेटू. प्लेटू. व्हेरी गुड. तर महाराष्ट्र प्लेटू हा रिजन आहे. बघा, जो आपला सह्याद्री माउंटन आहे त्याच्या ईस्टला जो पूर्ण सगळा पार्ट आहे त्याला काय बोलतात? महाराष्ट्र प्लेटू, म्हणजे महाराष्ट्र पठार. ओके, चला त्याच्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन काय? व्हॉट इज द नेम ऑफ द माउंटन इन द नॉर्थन पार्ट ऑफ अवर स्टेट? तर हा जो सह्याद्री, ओके, व्हॉट इज द नेम ऑफ द माउंटन इन द नॉर्थन पार्ट अवर स्टेट? तर आपल्या स्टेट मध्ये नॉर्थन साइडला कुठला माउंटन आहे तो सांगायचा आहे. चला, नॉर्थन साइडला कुठला माउंटन आहे? कोण सांगणार मला? नॉर्थ साइड कुठे आहे सगळ्यांनी बघा, आणि कुठला माउंटेन आहे सांगा मला. साचे सांग, कुठला माउंटेन आहे नॉर्थन साइडला? टीचर, सतपुडा. सातपुडा. व्हेरी गुड, सातपुडा आहे. बघा, कुठला माउंटेन दिसतोय तुम्हाला वरती? बघा इथे दिसतोय SATPUDA, सातपुडा माउंटन. ओके, व्हेरी गुड. नेक्स्ट. नेक्स्ट क्वेश्चन काय? विच इज द रिव्हर इन अवर स्टेट विच फ्लोज फ्रॉम द ईस्ट टू वेस्ट? आता आपल्या स्टेट मध्ये कुठली रिव्हर आहे ती ईस्ट कडून वेस्ट कडे काय करते? फ्लो करते. चला, कोण सांगणार? रिव्हरचं साईन बघा सगळ्यांनी, रिव्हरचं साईन दिसतंय इथे, हा बघा, इंडेक्स मध्ये सगळ्यांनी रिव्हरचं साईन बघायचंय. आणि बघा, कुठली जी रिव्हर आहे ती ईस्ट कडून, सॉरी, ईस्ट कडून वेस्ट कडे जाते. ओके, ईस्ट कुठे? चला, कोण सांगणार मला?
ईस्ट कडून वेस्ट कडे जाणाऱ्या. ओके, साहिल सांग. गोदावरी मिस. गोदावरी. बघूया आपण. सगळ्यांना कुठल्या कुठल्या रिव्हर दिसल्या? गोदावरी आहे इथे. गोदावरी इज अ लेक अँड रिझर्वर पण आहे. ओके. तुम्हाला डायरेक्शन दिलेले आहेत बघा रिव्हरच्या. सगळ्यांना दिसत आहेत? तर त्या डायरेक्शन बघायच्या आहेत. आता जसं हे बघा इथे एरो दिसत आहेत छोटे छोटे, त्या रिव्हरचे डायरेक्शन आहे. तर त्या डायरेक्शनने बघायचंय कुठले ईस्ट कडून कुठे जात आहेत? वेस्ट कडे जात आहेत. तर डायरेक्शन बघा ईस्ट कडून वेस्ट कडे जाणाऱ्यांचे रिव्हरचे डायरेक्शन. बघा इथे पूर्ण दिसतंय सगळ्यांना. पूर्ण त्याची डायरेक्शन बघा ईस्ट कडून वेस्ट कडे. तापी. ओके, पूर्ण तापी. या ज्या आहेत रिव्हर त्या ईस्ट कडून वेस्ट कडे चालल्यात. ओके, कळलं सगळ्यांना? एरो बघायचंय तुम्हाला. ओके, कळलं? नेक्स्ट क्वेश्चन काय आहे? राईट द नेम्स ऑफ द टू रिव्हर्स विच फ्लो फ्रॉम नॉर्थ वेस्ट टू साऊथ ईस्ट. नॉर्थ वेस्ट पासून तर साऊथ ईस्ट कडे फ्लो होणाऱ्या रिव्हर्स कुठल्या आहेत त्या तुम्हाला सांगायच्या आहेत. ओके, तर सगळ्यांना हे क्वेश्चन चे आन्सर्स होमवर्क मध्ये करायचे आहेत. ओके, कळालं? चॅट बॉक्स मध्ये. तर आपण इथेच थांबूया. हा जो लेसन आहे तो नेक्स्ट क्लास मध्ये घेऊया. ओके, होमवर्क आहे तुमचा हा जो मॅप रिलेटेड क्वेश्चन्स दिले ते सगळे तुम्हाला त्याचे आन्सर फाइंड आउट करायचे आहेत. ओके, होमवर्क कळाला? ओके, चला मग आपण इथेच थांबूया. नेक्स्ट क्लास मध्ये नेक्स्ट लेसन कंटिन्यू करूया. ओके, बाय बाय मिस. बाय मिस. बाय मिस. बाय.